नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पाणीपुरी। आपण आधी रगडा करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण इथे सफेद वाटाणे आणि बटाटा घेतलेला आहे। त्याच्यात हळद आणि मीठ टाकलेलं आहे। हे आधी शिजवत ठेवूया। आपण शिजवून घ्यायचा आहे रगडा। रगडा आता शिजत ठेवूया आपण, तो इथे शिजतो आहे। आता आपण गोड पाणीसाठी तयारी करूया। त्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे। चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता चिंच धुवून झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण आता गूळ टाकायचा आहे। हे पण आता आपण शिजवत ठेवूया। आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊया। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक घ्यायचं आहे, अद्रकचा एक तुकडा आहे। यात आपण आता पुदिना टाकून घ्यायचा आहे। यात थोडं आता आपण जिरं टाकूया। याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घ्यायचं आहे। काळं मीठ आहे हे। आणि ह्याच्यातच आपण आता पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। लिंबू पिळून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आता। आणि आता ही जी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, मिक्सरला वाटून घेऊया आता आपण। तर हे रेडी झालं आहे। अशा प्रकारे ही पेस्ट करून घ्यायची। आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही सगळी पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बर्फ टाकून घेऊया, जे पाणी थंड राहील। अशा प्रकारे हे तिखट पाणी रेडी झालेलं आहे आपलं। आता आपण गोड पाणी करायला घेऊया, जे मगाशी आपण खजूर आणि चिंच शिजवत ठेवलेली ती आता शिजलेली आहे। ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे बारीक। ते हे रेडी झालेलं आहे वाटून। आता आपण ह्याला गाळून घेऊया। का भांड्यामध्ये आपण गाळून घेऊया ह्याला। रगड्यासाठी जे बटाटा आणि वाटाणे शिजत टाकले होते ते रेडी झालेले आहे। हे आता आपण मॅशरने मॅश करून घ्यायचे। अशा प्रकारे मॅश झालेले आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ, हळद, चाट मसाला आणि कोथिंबीर हे सगळं आपण टाकून घेऊया याच्यात। तर आपला रगडा पण रेडी झालेला आहे। हे आपलं गोड पाणी, रगडा, तिखट पाणी, ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या। आता मी ते पाणीपुरी रेडी करत आहे।
अशा प्रकारे आपली रेडी झालेली आहे पाणीपुरी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।